ऑफिस पार्टीसाठी तयार होत आहे की फ्रेंडची लग्न आणि एंगेजमेंट अटेंड करताय? तर मी घेऊन आली आहे एक मॉडर्न आणि फॅन्सी मेहंदी डिझाईन. तर नमस्कार मंडळी, मी प्रियांका तुमचं माझ्या चॅनल प्रियाज मॅजिकल मेहंदीमध्ये मनापासून स्वागत करते. मी आज घेऊन आली आहे एक लोटस पॅटर्नची सुंदर मेहंदी डिझाईन. ही मेहंदी बिगिनर्ससाठी सोपी आहेच आणि छोट्या फंक्शन्स, साधे फेस्टिवल्स यामध्ये खूपच छान दिसते. मॉडर्न लुकची पूर्ण तयारी झाली असेल आणि फक्त फॅन्सी मेहंदीची कमतरता असेल तर ही डिझाईन शेवटपर्यंत नक्की बघा आणि जरूर ट्राय करा. फॅन्सी और मॉडर्न मेहंदी काय असते, जी आपल्या ट्रेडिशनल मेहंदी डिझाईनला स्टायलिश, ट्रेंडी आणि कंटेम्पररी टच देणारी स्टाईल आहे. यात मिनिमल, स्टायलिश फ्लोरल पॅटर्न्स, निगेटिव्ह स्पेस वर्क, मॉडर्न मोटिव्स, क्लीन लाईन्स, जॉमेट्रिक शेप्स वापरले जातात. ज्वेलरी इन्स्पायर्ड एलिमेंट्सही असतात. अरेबिक आणि इंडो स्टाईल मिक्सचर्स वापरले जातात. तर आपल्याला मिनिमल डिझाईन काढायची आहे. त्यासाठी आपण रिस्टवर बँड तयार केला आहे, थिक लाईन आणि थिन लाईनचा. सेंटरला आपण लोटस आणि लीव्स असा बंच काढत आहोत. आतमध्ये मी शेडिंग करून आपण नंतर त्याला आउटलाईन करायची आहे. आणि या वरच्या साईडला सुद्धा आपल्याला ओपन ठेवायची नाही आहे, तर लाईनवर आपल्याला हम्प्स एकसारखे काढून घ्यायचे आहेत. रिस्ट वर्क झाल्यानंतर आपल्याला पामच्या सेंटरला शेप बनवायचा आहे. त्यासाठी आपल्याला आधी काय करावं लागेल, जसं मी आधी सांगितल्याप्रमाणे फ्रेमिंग जशी करतो त्यासाठी आपल्याला आधी पामचं सेंटर काढायचं आहे. सेंटर काढण्यासाठी आधी आपल्याला उभी मधोमध आणि आडवी मधोमध अशी लाईन घ्यायची आहे. या गोष्टीने आपल्याला बरोबर सेंटर मिळतो आणि तो सेंटर आपल्या सर्कलचा देखील सेंटर असणार आहे. तर आजचा शेप आपला सर्कल नसून त्याच्या हेल्पने आपण एक शेप बनवणार आहोत. त्यासाठी आपल्याला अपोजिट दोन्ही साईडला पानासारखा बाहेर टोकेरी भाग घ्यायचा आहे आणि मग दोन्ही त्याच्या उरलेल्या बाजूंना आपल्याला मोठे मोठे हम्प्स आपण जसे काढतो तसे वाटीसारखे आकार करून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर याला 2 लाईन्सचे बॉर्डर्स करायचे आहेत. बॉर्डर्स काढताना देखील बॉर्डर्स, लाईन्स एकमेकांना टच होणार नाहीत याची जास्त काळजी घ्यायची आहे. आता या शेपमध्ये आपण कोणताही एलिमेंट काढू शकतो. जसं मी दिवा काढत आहे, की जसं आपण जर दिवाळीला काढलं असता तर दिवा हा एलिमेंट काढू शकतो. तसंच तुम्ही लोटस, एलिफंट, डिफरंट टाईप्स ऑफ फ्लावर्स या सगळ्या एलिमेंट्सचा वापर करू शकता. किंवा जर एंगेजमेंटला कोणी काढत असेल तर त्यासाठी तुम्ही रिंग, ब्राईड आणि ग्रूमची रिंग किंवा इनिशियल्स याचा देखील वापर करू शकता. आता फक्त दिवा मला खूप सिंपल वाटत होता म्हणून मी खाली, जशी आपली थीम जी आहे पूर्ण लोटस थीम आहे, म्हणून मी दिव्यालासुद्धा लोटसवर ड्रॉ केलेला आहे. तर बाजूने आपल्याला फील करायची आहे ही जागा. फील करताना देखील आपण खूप काळजीपूर्वक करायची आहे फीलिंग. जर तुम्ही एलिमेंट खूप डार्क काढला असेल तर बाजूने फक्त शेडिंग जरी केली तरीही चालेल. पण आपण यात लाईट वर्क केलं आहे म्हणून बाजूनी आपण डार्क फिलिंग केलेली आहे. सेम आता वर देखील काढताना आता आपल्याला फिंगरचं जे वर्क करायचं आहे ते हेवी वर्क करायचं आहे, कारण बाकी आपलं खूप मिनिमल वर्क आहे. तर फिंगरच्या वर्कसाठी मी एक आउटलाईन बॉर्डर करून घेतलेली आहे. तीसुद्धा सेम ज्या आपला सेंटरवाला शेप आहे त्याला सुटेबल अशी कॉम्प्लिमेंट करणारी हा शेप आहे. या शेपला देखील आपल्याला डार्क लाईन करून मग नंतर 2 बॉर्डर्स थिन लाईनचे काढून घ्यायचे आहेत, ज्यावर आपण छोटे छोटे हम्प्स काढणार आहोत. तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे प्रॉपर फिनिशिंगसाठी तुम्हाला क्लीन वर्क करणं खूप गरजेचं आहे. आणि ते कसं येणार आहे, त्यासाठी तुम्हाला खूप पेशंटली हळूहळू रोज प्रॅक्टिस करायची आहे. प्रॅक्टिस मेक्स एव्हरीथिंग परफेक्ट. सो प्रॅक्टिस खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आता बाकी डिझाईन जी काढली ती आपण खूप मिनिमल काढली, म्हणून फिंगर्सवर आपण हेवी वर्क करणार आहोत. आणि हा डिझाईनचा पॅटर्नच जो आहे तो लोटस पॅटर्न आहे, म्हणून आपण फिंगर्सवर पण लोटसच काढणार आहोत. तर यामध्ये लोटस, पानं, वेली यांचं कॉम्बिनेशन असणार आहे. छोटे छोटे सर्कल्स याचं कॉम्बिनेशन आपण काढणार आहोत. पण हे निगेटिव्ह स्पेसमध्ये करणार आहोत. तर निगेटिव्ह स्पेस हा काय प्रकार असतो?
निगेटिव्ह स्पेस म्हणजे तुमचं जे वर्क आहे आपण खूप लाईट आणि फाईन वर्क करायचं आहे आणि बाकीचा जो स्पेस आहे तो आपल्याला जी निगेटिव्ह जागा आपल्याला दिसते जी मिळते ती आपण फील करणार आहोत. याने डिझाईन डिक्लटर दिसते, अजिबात क्लटर दिसत नाही की मेसी दिसत नाही. याने काय होतं आपले जे जे एलिमेंट्स असतात ते उठून दिसतात. यात फिलिंग केलेला पोर्शन आणि रिकामा व्हाईट स्पेस याचा बॅलन्स करणं गरजेचं असतं. यातही आपण लोटस लीव्ज यांना शेडिंग करायची आहे आणि बाकीचा जो पोर्शन आहे तो काळजीपूर्वक फील करायचा आहे. त्याने डिझाईन आपले एलिमेंट्स कुठलेही खराब त्यांचे शेप खराब नाही झाले पाहिजेत याची काळजी घ्यायची आहे. रिकाम्या स्पेसला एनहान्स करायला देखील आपण असे छोटे छोटे सुंदर मोटिव्स काढू शकतो. इथे मी रिकाम्या स्पेसेसवरती खूप एक नॉर्मल डिस्टन्सवरती आपल्याला छोटे छोटे हे मोटिव्स काढून घ्यायचे आहे. तर ही होती आजची लोटस पॅटर्नची मेहंदी डिझाईन. तुम्हाला ही डिझाईन आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि कमेंट, शेअर, लाईक करा. आणि हो, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल अशाच सुंदर आणि नवनवीन व्हिडिओजसाठी, नवनवीन डिझाईन्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका सुंदर मेहंदी डिझाईनसोबत. तोपर्यंत कीप क्रिएटिंग आणि कीप प्रॅक्टिसिंग. बाय.